नमस्कार, मी महेश देवगिरकर, तांत्रिक अधिकारी पंचायत समिती सिल्लोड। आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब यांच्या संकल्पनेतून व माननीय डेप्टी सीओ मॅडम नंदन वनकर मॅडम आणि गटविकास अधिकारी आहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आलेलो आहे ग्रामपंचायत पिरोळा डोईफोडा येथे। आज पिरोळा डोईफोडा ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 15 गोठे व 2 कुक्कुटपालन शेड मंजूर झालेले आहे। त्यापैकी एक कुक्कुटपालनाचं शेड पूर्ण झालेलं आहे। त्या लाभार्थ्याचे नाव सौ उर्मिला श्याम अकोलकर असे आहे। आज आपण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना कुक्कुटपालन शेड दिल्यानंतर त्यांची व त्यांच्या कुटुंब कशा प्रकारे समृद्ध झाले हे आपण बघूयात। नमस्कार, माझे नाव उर्मिला श्याम अक्कलकर आहे। मी राहणार पिरोळा डोईफोडा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मला माझ्या घरच्यांना आर्थिक मदत करण्याची खूप इच्छा आहे व त्याकरता मी 4-5 कोंबड्या पाळून घरच्या घरीच कुक्कुटपालनाला सुरुवात केली, परंतु त्यामध्ये जास्त पैसे मिळत नव्हते। मग मला तांत्रिक अधिकारी देवगिरीकर साहेब व ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच यांनी मला कुक्कुटपालनाचा अर्ज करण्यास सांगितलं। त्यानुसार मी रोजगार हमी योजनेतून कुक्कुटपालनाचा फॉर्म भरला। त्यानंतर मला कुक्कुटपालन मंजूर झाले। घरच्यांना मदत करण्याकरता मी असे कुक्कुटपालन चालू केले होते। माझं नाव उर्मिला श्याम अक्कलकर, राहणार पिरोळा डोईफोडा। मला रोजगार हमी योजनेअंतर्गत कुक्कुटपालन शेड मंजूर झाल्यानंतर मी अशा प्रकारे बांधकाम केले। माझ्याकडे पहिल्यांदा 10-15 कोंबड्या होत्या, परंतु आता रोजगार हमी योजनेमधून शेड मंजूर झाल्यामुळे 10-15 कोंबड्या पाळण्याच्या ऐवजी आता मला 2000 कोंबड्या पाळण्याची सोय झाली। त्यामुळे मला रोजगारही मिळाला, माझ्या कुटुंबाला मदत झाली आणि माझे कुटुंब समृद्ध झाले।